अंबड परिसरात गाड्यांची तोडफोड करून दहशत माजवणारे 6 आरोपींना अंबड पोलिसांनी ठोकल्या बेड्या। बातमी नाशिक येथून। अंबड पोलिसांनी सिडको परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या 6 टवाळखोरांना जेरबंद केले आहे। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। सविस्तर बातमी अशी की 25 डिसेंबर 2025 रोजी रात्री 1:30 वाजताच्या सुमारास राजरत्ननगर उत्तमनगर येथे काही टवाळखोर रोडवर बेकायदेशीर जमाव जमवून आरडाओरड करत होते। त्यांनी रस्त्याच्या कडेला लावलेल्या फिर्यादीच्या मोटारसायकलला कोयत्याने मारून तोडफोड केली। तसेच कोणी मध्ये आले तर इथेच कापून टाकीन अशी धमकी देत लोकांच्या अंगावर धावून त्यांना जिवेठार मारण्याचा प्रयत्न केला। फिर्यादी अमोल हरी खडके यांच्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हा दाखल होताच अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला। पथकाने 6 आरोपींना ताब्यात घेतले आहे। वेदांत सोनवणे, यश अहिरे, हेमंत निकुंभ, चैतन्य कांबळे, प्रशांत पाटील, गौरव पाटील तसेच आरोपी वेदांत सोनवणे याच्याकडून विनापरवाना एक गावठी बनावटीची पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत। या प्रकरणी वेदांत सोनवणेकर आर्म्स ऍक्ट आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलमांखाली आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जुगवेंद्र सिंग राजपूत, पोलीस निरीक्षक सचिन खैरनार गुन्हे आणि गुन्हे शोध पथकाने केली आहे। वृत्तसंकलन रफिक सय्यद।